या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कमळीला पुन्हा एकदा समोर आलेलं पाहून नयनतारा खूपच चिडते आणि तिला विचारते की आता काय हवंय तुला. मी तुला एकदा सांगितलं ना की मी तुझी सावली माझ्या ऋषीवर पडूसुद्धा देणार नाही, मग कशासाठी आली आहेस तू इथे. आणि त्यावेळी निंगी नयनताराला म्हणते की हे बघा काकू, आम्हाला माफ करा, पण एकदा कमळीला ऋषी सरांना भेटू द्या. अहो मगाशी जेव्हा ते शुद्धीवर आले होते तेव्हा ते कमळीचंच नाव घेत होते ना. मात्र त्यावेळी नयनतारा चिडून म्हणते की काही झालं ना तरी मी या मुलीची सावली माझ्या ऋषीवर पडू देणार नाही, कारण याच मुलीमुळे आज माझ्या ऋषीची ही अशी अवस्था झाली आहे. आणि ते ऐकून कमळी तर खूपच घाबरते आणि रडू लागते. मात्र निंगी कमळीची बाजू घेत त्या नयनताराला समजावण्याचा प्रयत्न करत असते. वेळ पडेल तेव्हा ती नयनतारासोबत भांडतही असते. मात्र नयनतारा ना त्या दोघींचं ऐकते ना त्यांना ऋषीला भेटून देते. आणि मग ती कामिनीसुद्धा पुढे जाते आणि नयनताराला म्हणते की नयनतारा, तू काळजी करू नको, यांना इथून कसं हाकलून द्यायचं ते मी बघते. आणि मग ती सरळ त्या दोघींचा हात पकडते आणि त्यांना जमिनीवर ढकलून देते. आणि हे पाहून साहेबाला आणि सतीशला खूप वाईट वाटत असते. मात्र त्या नयनतारामुळे ते दोघेजण काहीच बोलू शकत नाही. आणि मग शेवटी नाईलाजाने कमळी आणि निंगी तिथून निघून जातात. तर ही कामिनी नयनताराला सांगत असते की काळजी करू नको, आपला ऋषी लवकरच ठीक होईल. दुसरीकडे आपण पाहतो की कमळी आणि निंगी हॉस्पिटलच्या बाहेरच उभ्या असतात. निंगी म्हणत असते की कमळे, अगं ते लोक तुला किती बोलत होते आणि तू खुशाल शांतपणे ऐकून घेत होतीस. मला सांग, हे जे काही घडले त्यात तुझी काही चुकी आहे का नाही ना. तर कमळी म्हणत असते की निंगे जाऊ दे ग, आता आपल्यासाठी महत्त्वाचं ऋषी सरांना भेटणं आहे. तर निंगी म्हणत असते की कमळे, मला नाही असं वाटत की ते लोक आपल्याला ऋषी सरांना भेटू देतील, त्यामुळे आता आपण हॉस्टेलवर जाऊयात. मात्र कमळी म्हणते की नाही निंगे, हवं तर तू हॉस्टेलवर जा, आराम कर, पण मी कुठेही जाणार नाही आहे. तर निंगी म्हणते की असं कसं, तू इथे असताना मी कशी हॉस्टेलवर जाईल, मी सुद्धा इथेच थांबेल. दुसरीकडे ती कामिनी नयनताराकडे जाते आणि नाटक करत तिला म्हणू लागते की नयनतारा, मला कळतंय ग, ऋषीची अशी अवस्था पाहून तुला किती त्रास होत असेल तो, कारण जेव्हा जेव्हा आपल्या लेकराला काही त्रास होतो तेव्हा तेव्हा आईला त्याच्या वेदना जाणवतात. आणि तू ना काही काळजी करू नको, आपला ऋषी लवकरच बरा होईल, मी सुद्धा देवाकडे त्याच्यासाठी प्रार्थना करते ना. आणि त्यावेळी नयनतारा फक्त रडत हो म्हणते. त्यानंतर ही कामिनी सतीशकडेही जाते, नाटक करत त्यालाही म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, मी जे नयनताराला सांगितलं तेच तुम्हालाही सांगेल, आपला ऋषीना लवकरच बरा होईल. आणि त्यावेळी सतीशही हो म्हणतो. तर ही कामिनी हसतच मनाशी म्हणत असते की चला, आता एक गोष्ट तर बरी झाली की या नयनतारा मुळे तो ऋषी कमळीपासून जरा लांब राहील. खरं तर आत्ता या मुलाची जी अवस्था आहे ती त्या मूर्ख मुलीची असायला हवी होती, पण काही हरकत नाही, पुन्हा कधीतरी ती माझ्या तावडीत नक्कीच सापडेल. दुसरीकडे आपण पाहतो की कमळी अस्वस्थपणे हॉस्पिटलच्या बाहेर फेऱ्या मारत असते आणि ऋषीला कसं भेटता येईल याचाच ती विचार करत असते. त्यानंतर अचानक तिच्या लक्षात येतं की ती ऋषीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याच्या आधीच ती अनिका, रागिनी आणि कामिनी हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. त्यामुळे तिला प्रश्न पडतो की माझा आणि ऋषी सरांचा अपघात झाला आहे, ही गोष्ट या तिघींना आधीच समजली कशी काय. आणि मग तिला हे देखील जाणवतं की नक्कीच यामध्ये खूप मोठी गडबड आहे. त्यानंतर ती निंगीकडे जाते, तर निंगी हॉस्पिटलमध्येच झोपलेली असते. तिच्याकडे पाहून कमळी काळजीने म्हणते की निंगी ना खूप दमली असणार आहे, माझ्यासाठी ही मगाशी किती भांडली, पण आत्ता हॉस्पिटलमध्ये थांबणं जितकं गरजेचं आहे तितकीच प्रॅक्टिस करणं देखील महत्त्वाचं आहे. आणि मग ती निंगीला झोपेतून उठवते आणि तिला सांगते की निंगे, तू हॉस्टेलवर जाऊन झोप, कारण उद्या सकाळी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. मात्र निंगी म्हणत असते की अगं कमळे, हे काय बोलतेस तू, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. पण त्यावेळी कमळी तिला समजावते की हे बघ, आपल्याला कबड्डी खेळता यावी म्हणून ऋषी सरांनी ना खूप प्रयत्न केले आहेत, त्यामुळे आपल्याला त्यांचा विश्वास जपायला हवा. आता मला तर इथे थांबणं भाग आहे, म्हणूनच मी तुझ्यावर आपल्या टीमची जबाबदारी सोपवते. तू हॉस्टेलवर जा, आपल्या टीममधील सगळ्या मुलींना एकत्र कर, तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा. आणि त्यावेळी निंगी ही मग हो म्हणते आणि हॉस्टेलवर जाण्यासाठी निघते. दुसरीकडे राजन घरी जाण्यासाठी निघालेला असतो आणि त्यावेळी तो मनाशी विचार करत असतो की जर आबा आत्ता या जगात नाही आहेत तर मग माझी गौरी आणि माझी मुलगी कुठे असतील, त्या दोघींची काय अवस्था असेल काय माहिती.
त्यानंतर आपण पाहतो की अनिका जेव्हा हॉस्पिटलमधून बाहेर येते तेव्हा कमळी तिच्यासोबत बोलायला जाते. कमळीला पाहून अनिका तर खूपच चिडत्याने म्हणू लागते की गावछाप, तू अजून इथे काय करतेस? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? प्लीज जा इथून. तर कमळी म्हणत असते की अनिका, मला ऋषी सरांना भेटायचं आहे. मात्र ती अनिका चिडून म्हणत असते की तुला नयनतारा आंटींनी काय सांगितलं कळत नाही आहे का गं? पुन्हा पुन्हा कशाला तू इथे येते? हे बघ, काही झालं ना तरी आम्ही तुला ऋषीला भेटू देणार नाही आहे. कारण त्याची ही जी काही अवस्था आहे ना ती फक्त तुझ्यामुळे, कारण तू त्याच्या बाईकच्या पाठीमागे बसली होती. मात्र कमळी म्हणत असते की हे बघ, ऋषी सरांसोबत मी होते, त्यामुळे त्यांची चौकशी करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. कारण मला माहिती आहे त्यांना कितपत लागले ते, आणि म्हणूनच काही झालं ना तरी मी त्यांना भेटणारच. मात्र ही अनिका तिला म्हणत असते की हे बघ गावछाप, तुला जे करायचं आहे ना ते कर, पण मी काय तुला ऋषीला भेटू देणार नाही आहे. आणि ऋषीच्या जवळ ना फक्त नयनतारा आंटी आणि मीच असू, तुझा तिथे येण्याचा काहीच संबंध नाही आहे, तू निघ इथून. आणि त्यावेळी कमळी म्हणते की हो ठीक आहे, जाते मी, पण मला सांग, आमचा अपघात झाला आहे ही गोष्ट तुला, तुझ्या आईला आणि आजीला आधी कळलीच कशी काय? म्हणजे तुम्ही तर आमच्या आधीच हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. आणि हे ऐकून अनिका तर खूपच घाबरते. तिला कमळीला काय उत्तर द्यावं ते सुचत नाही. तर कमळी तिला पुन्हा विचारते की अनिका, मला खरं खरं सांग, तुला हे सगळं कसं कळलं? आणि त्यावेळी अनिका म्हणते की मला ना एक कॉल आला होता, त्यामुळे मला समजलं. आणि हे बघ, तू मला प्रश्न विचारू नको, मी काय तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही आहे. आणि मग ती रागातच तेथून निघून जाते. मात्र कमळीची खात्री पटलेली असते की काहीतरी गडबड आहे. दुसरीकडे आपण पाहतो की सरू आबांचा फोटो हातात घेते आणि रडतच त्यांच्याशी बोलू लागते. ती म्हणत असते की आबा आज हे इथे आले होते, यांच्याकडे बघून ना माझा जीव अगदी चिमणीसारखा झाला आहे. आम्ही आमच्या कमळीसाठी एकमेकांपासून दूर राहिलो, मात्र आमचं एकमेकांवरील प्रेम काही कमी झालं नाही. आणि आता बघा ना, हे पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात आले आहेत. यांना जर कळलं ना की मीच त्यांची गौरी आहे, तर मग ते आपल्या कमळीचाही शोध घ्यायला सुरुवात करतील. पण जर हे सगळं त्या कामिनीपर्यंत पोहोचलं तर मग ती माझ्या लेकीच्या जीवावर उठेल. आणि म्हणूनच मला यांना सगळं काही सांगायची खूप भीती वाटते. जेव्हा तुम्ही माझ्यासोबत होता तेव्हा मी सगळं काही तुमच्याशी बोलायचे, माझं मन मोकळं करायचे. पण आता ना तुम्ही माझ्या जवळ आहात ना माझी कमळी, त्यामुळे मला काय करावं तेच सुचत नाही आहे. दुसरीकडे कमळी हॉस्पिटलमध्ये बसलेली असते आणि तितक्यात तिचं लक्ष एका नर्सकडे जातं. आणि त्या नर्सला पाहून तिला एक आयडिया सुचते आणि मग ती पटकन तिथेच असणाऱ्या स्टाफ रूममध्ये जाते आणि मग स्वतः नर्सचे कपडे घालून बाहेर येते. आणि मग त्यानंतर ती गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे जात माफी मागते आणि मग तोंडाला मास्क लावून ऋषीला भेटण्यासाठी निघते. तर इकडे सतीश त्या कामिनीला आणि रागिणीला सांगत असतो की ऋषीची तब्येत आता ठीक आहे आणि आम्ही आहोत त्याच्याजवळ, तुम्ही गेलात तरीही चालेल. मात्र त्या दोघी तर काही ऐकतच नाही. अनिकाही म्हणते की मी माझ्या ऋषीला सोडून कुठेही जाणार नाही. त्यामुळे नयनताराचा आणि सतीशचा नाईलाज होतो. तितक्यात कमळी नर्सच्या वेशामध्ये त्या ठिकाणी येते. ती आतमध्ये जाणारच असते, पण तितक्यात ही अनिका तिला अडवते आणि विचारते की कोण आहेस तू आणि आतमध्ये कशासाठी जाते? त्यामुळे कमळी घाबरते, पण मग ती आवाज बदलून म्हणते की मला रीडिंग्स घ्यायचे आहेत आणि मग ती पटकन आतमध्ये जाते. मात्र त्या अनिकाला थोडासा संशय आलेला असतो. त्यानंतर आपण पाहतो की कमळी ऋषीला भेटते. ऋषीची अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटत असतं. ती खूप रडत असते आणि म्हणत असते की आई तुळजाई, ऋषी सरांची ही काय अवस्था झाली आहे गं? मला माहिती आहे हे सगळं फक्त माझ्याचमुळे घडतं आहे, पण आता तू काही कर आणि लवकरात लवकर ऋषी सरांना बरं कर. आणि मग ती देवी आईकडे प्रार्थना करू लागते आणि त्याचवेळी ऋषी देखील पुन्हा एकदा हालचाल करायला सुरुवात करतो. हळूहळू तो शुद्धीवर येतो आणि शुद्धीवर येता क्षणी तो कमळीचंच नाव घेतो. कमळी पटकन डोळे पुसत त्याला सांगते की ऋषी सर, मी इथेच आहे, तुम्ही बघा माझ्याकडे. आणि त्यामुळे ऋषी हळुवारपणे डोळे उघडतो. कमळीला पाहून त्याला खूप आनंद होतो. तो विचारतो की कमळी, तू ठीक तर आहेस ना? तर कमळी रडतच म्हणते, हो ऋषी सर, मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही, पण माझ्यामुळे तुमची ही बघा काय अवस्था झाली आहे. आणि त्यावेळी ऋषी म्हणतो की कमळी, उगाच काहीतरी बोलू नको, जे काही घडलं त्यात तुझी काही चूक नाही आहे.
आणि हे बघ मी आता ठीक आहे, मला काही झालेलं नाही आहे, पण मला सांग तू या अशा नर्सच्या वेशात इथे काय करते. पण त्यावेळी कमळी त्याला काहीच उत्तर देत नाही. मात्र ऋषीच्या बरोबर लक्षात येतं की त्याच्या घरच्यांनी कमळीला आपल्याला भेटू दिलं नसणार आणि म्हणूनच कमळीला असा नर्सचा वेश परिधान करून इथे यावं लागलं. आणि मग तो कमळीला सांगतो की हे बघ कमळी, आता आपण भेटलो आहे ना आणि तुझी खात्री पटली आहे ना की मी ठीक आहे, मग तू हॉस्टेलवर जा, आराम कर, कारण उद्या सकाळी 5:30 वाजता उठून तुला तुझ्या टीमला घेऊन ग्राउंडवर प्रॅक्टिससाठी जायचं आहे. कारण त्यावेळी अनिका तिथे नसेल, त्यामुळे तुम्हाला चांगली प्रॅक्टिस करता येईल. आणि जर मला संधी मिळाली ना तर मी सुद्धा तिथे नक्की येईल. आणि ऋषीचं असं बोलणं ऐकून कमळीला हसू येतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत ऋषीचं कुटुंब आणि त्याचसोबत त्या अनिकाच्या घरचे ऋषीला भेटण्यासाठी येतात. त्यावेळी कमळी तिथेच असते, मात्र ती मास्क लावून तिचा चेहरा लपवते. त्यानंतर आपण पाहतो की डॉक्टर त्या ठिकाणी येतात आणि ऋषीच्या घरच्यांना सांगतात की प्लीज तुम्ही ते गर्दी करू नका, बाहेर जा. त्यामुळे ते सगळे लोक पुन्हा एकदा बाहेर जातात. मात्र अनिका तिथेच बसून राहते आणि त्याचवेळी डॉक्टर कमळीकडे बघत विचारतात की तुम्ही कोण आहात. त्यामुळे कमळी तर खूपच घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.